हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, तुम्हा सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज भारत स्वतंत्र झालेल्याचं आपण सेलिब्रेशन करत आहोत. पण ते सेलिब्रेशन आपण कसं करणार? आज तर सुट्टी असते, मग काय हॉलिडे म्हणून काय दिवसभर झोपून राहायचं किंवा काय फिरायला जायचं वगैरे असं करण्यापेक्षा आपण त्या दिवशी काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा जे तो दिवस खूप स्पेशल असला पाहिजे आपल्यासाठी. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालेला 80वा स्वातंत्र्य दिन होता. सो आम्ही आज गेलेलो होतो नॅशनल वॉर साऊथर्न कमांड म्हणतात का सदर्न कमांड म्हणतात, थोडंसं कन्फ्युजन आहे. बट तिथे गेलेलो होतो पुण्यामध्ये कॅम्प एरियामध्ये. सो तिथे खूप छान असा एक्सपिरियन्स आलेला होता. तर काय आलेला होता, काय काय कार्यक्रम तिथे झाले, तो मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. सो स्टे ट्यून. जय जय मातरम मातरम. सो आम्ही ना म्हटलं आज बघूयात, म्हटलं इथे काय काय. कदाचित आजच्या दिवसासाठीच ओपन आहे हे, मला नाही माहिती त्याची पूर्ण. पण काय रे, आय डोंट नो, मला जास्त माहीत नाही. पाऊस येतोय, पाऊस, आम्ही दोघं भिजतोय. पण म्हटलं आज यायचंच. आता इथे काहीतरी म्युझिकल बँड शो आहे.
हे बघ इथे सगळ्या विषयी आहे ना प्रतीक माहिती माहिती लिहिलेली स्कॅन आहे. पण करता येऊ शकतं आणि त्याची माहिती घेऊ शकतो. हे कसले आपले हे कधी वापरलेलं आहे? हा हे बघ उजव्या साईडला पण किती सुंदर आहे बघ. तो उजव्या साईडला फिरव ना. हा, ह्या मोठावाला. पण इथे पण काहीतरी आहे, तर बघूयात आपण काय आहे. खूप छान छान वस्तू आहे तिथे. वस्तू विकत घ्यायच्या आहे, घेता येऊ शकतात हा, असं बघ, आहे. हे किती छान एरोप्लेन आहे. त्याच्यावर वॉच आहे, हे पण छान आहे. इंडियन फ्लॅग. किती छान किचन वगैरे आहेत. टी शर्ट पण आहेत. ते आय कार्डचं आहे. पैसे जेंट्स ठेवायचे वॉलेट. नाही. हे वॉलेट आहे वुडलँडचं. किती मेडल्स किती आहेत आणि त्या प्रत्येक मेडल कसं दिसतं त्याच्याविषयी सगळी माहिती आहे बघा. अशोक चक्र, पीस टाइम कीर्ती चक्र. हां हे पीस टाइम अवॉर्ड्स. ते सर्व्हिस अँड कॅम्पेन मेडल्स. खूप मस्त आहे हा हे. म्हणजे एकेकांना जसं जसं प्रगती होत झाली तसं मेडल्स देतात ना. ऑपरेशन पराक्रम मेडल, सेवा मेडल. बाकी सगळं माहिती आहे त्यांच्याविषयी. सो आज आम्ही बेस्ट डिसिजन घेतला इथे येण्यामागे. आज 15 ऑगस्ट आहे आणि जसं म्हटल्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा काही फक्त हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी नसतो. इथे आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. आपले जवान किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. तर त्यागाला आपण म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माहिती पाहिजे आपण 15 ऑगस्ट का सेलिब्रेट करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ज्या लोकांनी खरोखर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं आयुष्याचा त्याग केला किंवा त्याचं आयुष्य त्यांनी पणाला लावलं त्या लोकांना वंदन करायचा दिवस असतो असं मला वाटतं. तर आम्ही मिलिटरीच्या इथे झालेलो आहे. सगळं मिलिटरीविषयी माहिती आणि सगळं हे बघितलं मोबाईल. खूप सुंदर म्युझियम आहे. फर्स्ट टाईम आलो आहे पण तुम्ही पण नक्की विजिट करा. प्रतीक याचं पूर्ण नाव काय होतं? नॅशनल वॉर साऊथर्न कमांड सेंटर. हां नॅशनल वॉर कमांड म्युझियम. नक्की आहे इकडे कॅम्पच्या साईडला आहे. मस्त माहोल होऊन गेला आज. खूप मस्त डिसिजन झाला आमचा इथे येण्यामागे. प्रतीक मस्त डिसिजन होता ना आजचा. एक नंबर. आता काहीतरी चालू झालं का? आता इकडे या साईडला लाईट शो आहे. बघूयात. हिताची दिसलं चालू झालं. चालू आहे इथे. चंदा मामा पण किती छान दिसतोय. अधर्म के खिलाफ शस्त्र उठाना एक युद्ध का कर्तव्य है और उसके क्षत्रिय धर्म का पालन भी। 1 अप्रैल 1895 में औपचारिक रूप से मेरा जन्म हुआ और तब से लेकर आज तक मैं निरंतर देश की रक्षा के लिए जंग करता रहा। मेरा मूल मंत्र है जयो वधो संग्रामे। यही जागरूकता कालांतर में उस युद्ध नीति का आधार बनी जिसने भारत को अनादिकाल से वीरता का पाठ पढ़ाया। मालदीव के राष्ट्रपति श्री गयूम का तख्ता पलट करते हुए 500 आतंकवादियों ने मालदीव को अपने काबू में कर लिया था। भारत सरकार ने अपने मित्र राष्ट्र की ओर मदद का हाथ बढ़ाया और मिशन
गाईज, घरी आलेली मी आणि आज आम्ही गेलेलो होतो नॅशनल वॉर साऊथर्न कमांड म्हणतात का सदर्न कमांड म्हणतात, मी थोडंसं कन्फ्यूज आहे, बट ते कॅम्प एरियामध्ये होतं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. जी तुम्हाला मी शेवटची क्लिप दाखवलेली होती, तिथे लाईट शो होता. तर लाईट शोमध्ये पूर्ण इतिहास सांगितलेला होता सैन्यांचा, म्हणजे सैनिकांचा इतिहास सांगितलेला होता पूर्ण. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासूनचं सांगितलेलं होतं, नंतर भारत स्वतंत्र कसा झाला आणि त्याच्यानंतर अनेक, जसं कारगिल युद्ध झालेलं होतं, पंजाब आणि यांच्यापासून जेव्हा वेगवेगळं होत होतं तेव्हाचं झालं सांगत होते. गोवा, बऱ्याच गोष्टी मला नवीन पण इंट्रोड्यूस झाल्या की गोवाचं थोडंसं जरा वादविवाद झाला होता, तर त्यावेळेस ती सैनिकांनी कशी भूमिका निभावलेली होती. हैदराबादचं पण थोडंसं सीन झालेलं होतं. अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आणि त्यावेळी कोणकोणत्या म्हणजे सैनिकांनी, किती सैनिक होते, किती त्यांचे बटालियन होते आणि कोणी त्यांचं नेतृत्व केलेलं होतं याविषयी सगळी सविस्तर अशी माहिती होती. एक अर्धा तासाचा शो होता तो लाईट शो, पण खूप सुंदर होता. माझं नेहमीप्रमाणे माझं म्हणणं हेच आहे की 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, हा दिवस फक्त आपण हॉलिडे, आपल्याला सुट्टी आहे, मस्तपैकी झोपा काढायच्या किंवा असं करण्यात वाया नाही घालवायचं आहे. त्या दिवशी आपण त्या लोकांना अभिवादन केलं पाहिजे किंवा त्या लोकांची आठवण काढली पाहिजे ज्या लोकांनी खरंच भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा पण विचार न करता फक्त भारत स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी झटले. अशा लोकांना आपण अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांच्या म्हणजे तो रिस्पेक्ट दिला पाहिजे. तो त्या दिवशी नुसतं घरी बसून झोपा काढणं वगैरे हे मला काही योग्य नाही वाटत. सो आम्ही आज संध्याकाळी छान तिथे गेलेलो होतो. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, पण खूप भारी होता. आता ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच गेलेलो होतो. मला माहिती नव्हतं की हे असं असतं वगैरे म्हणून, पण मी सर्च केलं, म्हटलं आज 15 ऑगस्टचं काही ना काहीतरी पुण्यामध्ये कार्यक्रम होतच असतील. तर मी तेव्हा हे बघितलं होतं की इथे आहे म्हणून. सो आम्ही म्हटलं बघूयात आणि आता आम्ही नेहमी जाऊयात, कारण ते म्युझियम आहे, तिथे सगळ्यांना परमिशन आहे. फर्स्ट टाईम गेल्यामुळे मला माहिती नव्हतं कुठे काय काय वगैरे असं, पण आता एकंदरीत समजलं. त्यांनी म्युझियम आहे ते आणि संध्याकाळी मस्तपैकी झेंडावंदनच्या याच्यामध्ये हे झालं कार्यक्रम. त्याच्यानंतर म्युझिक साऊंड सिस्टीमचं होतं, सगळं तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे ऑब्व्हियसली. आणि रात्री संध्याकाळी लाईट शो होता, खूप भारी होता. तुम्ही पण जर पुण्यात असणार तर तो एक्सपिरियन्स नक्की घ्या, खूप भारी होता. सो आजचा माझा हा 15 ऑगस्टचा इंडिपेंडन्स डेचा व्हिडिओ मी अशा पद्धतीने इथे एंड करते आहे. तुम्हा सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.